नेक्स्ट आपण या ठिकाणी चॅप्टर सोल्युशन मधून ऑस्मोटिक प्रेशर, सेमी परमेबल मेम्ब्रेन आणि ऑस्मोसिस हे 3 टॉपिक आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. मग ऑस्मोटिक प्रेशर काय असतं? ऑस्मोटिक प्रेशर इज असोसिएटेड विथ द वेपर प्रेशर लॉवरिंग किंवा ऑस्मोटिक प्रेशर इज यूज्ड टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द डिझॉल्व्ड सॉल्यूट दॅट इज M2 किंवा इट इज यूज सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता बघा की सेमी परमेबल मेम्ब्रेन काय असतं, त्याचं फंक्शन काय आहे की गाळण्याचं काम असतं. जे काही सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे जसे की गाळणी कसे असते त्या टाईपचं. मग जो काही सॉल्वंट असेल, सॉल्वंट फक्त पास होईल, सिंपल मेम्ब्रेन मधून फक्त सॉल्वंट पास होईल, सॉल्यूट आणि आयन्स पास होणार नाही. कोणामधून? सेमी परमेबल मेम्ब्रेन, फक्त सॉल्वंट पास होईल, हे लक्षात ठेवायचं. मग त्याचे डेफिनेशन काय आहे? इट इज अ फिल्म सच एज अ cellophane which having the pores large enough to pass only the solvent molecules through it. की जे काही सॉल्वंट मॉलिक्युल्स असतील फक्त सॉल्वंट मॉलिक्युल्स पास होतील, ह्याच्यामधून सॉल्यूट आणि आयन्स पास होणार नाही. कोणामधून? सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट समजा कोण आहे? ऑस्मोसिस. आता ऑस्मोसिस काय आहे? ऑस्मोसिस the flow of solvent from the lower concentration to the higher concentration through the semi permeable membrane is called as the osmosis. की ज्या कंडिशन मध्ये जे काही फ्लो ऑफ सॉल्वंट होतंय, पण कसं होतंय की समजा ह्याचं जे हायर कॉन्सन्ट्रेशन, सॉरी हे लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे आणि हे काय आहे? हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. तर इकडनं इकडे असं जे काही सॉल्वंटचं फ्लो होतंय त्याला आपण काय सांगायचं? ऑस्मोसिस सांगायचं थ्रू दी सेमी परमेबल मेम्ब्रेन. सो बघूया आपण ऑस्मोटिक प्रेशर असोसिएटेड विथ द वेपर प्रेशर लॉवरिंग, की हे वेपर प्रेशर लॉवरिंग जे काय आहे? असोसिएटेड आहे. यूज टू डिटरमाइन द M2 दॅट इज अ मोलार मास ऑफ द सॉल्यूट. इट इन्व्हॉल्व्स यूज ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन. हे सेमी परमेबल यूज मेम्ब्रेनचा यूज त्या ठिकाणी करतोय. सेमी परमेबल मेम्ब्रेन हे डेफिनेशन काय आहे? इट इज अ फिल्म. ही काय आहे? इट इज अ फिल्म सच एज अ सेलोफेन विच हॅज पोर्स, त्याला छिद्र असतात, लार्ज इनफ टू अलो दी सॉल्वंट मॉलिक्युल्स टू पास थ्रू देम, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सॉल्वंट मॉलिक्युल्स पास होऊ शकतात, ना की सॉल्यूट आणि आयन्स पास होत नाही, फक्त सॉल्वंट मॉलिक्युल पास होत आहे. दीज पोर्स आर स्मॉल इनफ. हे जे पोर्स आहेत सेमी परमेबल, ह्याचे जे पोर्स आहेत ते एवढे लहान आहेत. दीज पोर्स आर स्मॉल इनफ नॉट टू अलो दी पॅसेज ऑफ लार्ज मॉलिक्युल्स, की ह्याच्यामध्ये जे काही लार्ज मॉलिक्युल्स असतील ते पास होत नाही, किंवा जे काही आयन्स असेल आयन्स पास होत नाही. थोडक्यात सांगायला गेलं तर सॉल्यूट आणि आयन्स ह्याच्यामधून पास होत नाही, फक्त सॉल्वंट जे आहे ते सॉल्वंट फक्त सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून पास होतंय, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट ऑस्मोसिस. मी इथं थोडक्यात लिहिलंय की डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेटेड किंवा लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. हे जे मुवमेंट आहे किंवा जे काही ट्रान्सफरन्स होतंय ते कोणाचं होते? त्या ठिकाणी सॉल्वंटचं होतंय, की फ्रॉम द लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन थ्रू दी सेमी परमेबल मेम्ब्रेन. ठीक. मग सपोज या ठिकाणी काय आहे, आपण एक्झाम्पल घेऊया की या ठिकाणी सपोज सॉल्वंट आहे आणि इकडनं कोण आहे? सोल्युशन आहे, आणि मध्ये हे जे आहे ह्याला आपण काय सांगायचं? सेमी परमेबल मेम्ब्रेन ठेवायचं. जसं आपण बघितलंय की जे काही सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे ह्याच्यात फक्त आणि फक्त सॉल्वंट पास होईल, सॉल्यूट आणि आयन्स पास होत नाही. मग या ठिकाणी समजा सॉल्वंट आहे, मग ह्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ऍज कम्पेअर टू सोल्युशन, ह्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कसं असेल? कमी असेल, आणि सोल्युशन जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते कसं असेल? जास्त असेल. मग या ठिकाणी जो काही फ्लो ऑफ सॉल्वंट आहे ते कुठून कुठं होईल? तर सॉल्वंट कडनं सोल्युशन कडे होईल, कारण की या ठिकाणी सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? कमी आहे, आणि सोल्युशन जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय आहे? जास्त आहे. ठीक. नेक्स्ट या ठिकाणी सपोज आहे डायल्यूट सोल्युशन आणि इकडे कोण आहे? कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. मग या ठिकाणी डायल्यूट सोल्युशन मे ह्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते कसं असेल? लोअर कॉन्सन्ट्रेशन असेल, आणि हे काय आहे? कॉन्सन्ट्रेटेड. मग ह्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल ते काय असेल? जास्त कॉन्सन्ट्रेशन असेल. हे ह्याचं हायर कॉन्सन्ट्रेशन असेल आणि ह्याचं कसं असेल? लोअर कॉन्सन्ट्रेशन असेल. मग इथं जे काही सोल्युशन आहे, सोल्युशन काय असतं? इट इज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ 2 or more प्युअर सबस्टन्सेस. आता समजा जे काही सोल्युशन आहे त्याच्यामध्ये काय असेल? एक सॉल्वंट असेल, दुसरा कोण असेल? सॉल्यूट असेल. मग डायल्यूट म्हणजे ह्याची पॉवर कमी आहे, आणि कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे ह्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय आहे? हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. मग या सोल्युशन मध्ये जो काही सॉल्वंट आहे तो इथून
डायल्यूट सोल्युशन मधून जो काही सॉल्व्हंट असेल तो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये त्या ठिकाणी काय होईल, इथून असा पास होईल, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आपण या ठिकाणी समजून घेऊया की समजा या ठिकाणी सपोज ह्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते समजा कमी कॉन्सन्ट्रेशन आहे आणि समजा ह्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय आहे, जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. मग या ठिकाणी काय होईल, ऑब्विसली या सोल्युशन मधून जो काही सॉल्व्हंट आहे तो इकडनं कुठं थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन तो ज्याचं कॉन्सन्ट्रेशन हायर कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्याकडे काय होईल, तो ट्रान्सफर होईल. पण हे जे आहे समजा ह्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते समजा 40% आहे आणि सपोज ह्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते या ठिकाणी किती आहे, 60% आहे. मग या ठिकाणी होतंय काय की सपोज इकडे सॉल्व्हंट असेल, या सोल्युशनचं जे काही सॉल्व्हंट असेल ते इकडनं पास होतंय थ्रू द सेमी मेम्ब्रेन आणि ते इकडे जात आहे. मग होतंय काय की समजा जे काही लोअर कॉन्सन्ट्रेशन वाला समजा इकडे असेल तर ह्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय होतंय, कमी कमी होत जात आहे. असं अगोदर 60% असेल ते नंतर मग काय होतंय 50% होईल, नंतर मग ते काय होईल 40% होईल. म्हणजे हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ह्याचं ते काय होतंय, कमी कमी होत जात आहे. आणि ह्याची जी लेवल आहे ह्याची लेवल इन्क्रीज होते. जसं सोल्युशनची लेवल असेल ना ती लेवल काय होते, इन्क्रीज होते, ह्याची लेवल काय होते, डिक्रीज होते. पण या ठिकाणी काय होतंय की ह्याचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय होतंय, अगोदर 60 होतं, नंतर काय होतंय ते कमी कमी होत जातंय. मी लक्षात ठेवायचं, लेवल काय होते, लेवल इन्क्रीज होते, पण जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन काय होतंय, कमी कमी होत जातंय, हे मात्र लक्षात ठेवायचं. आय होप सगळ्यांना समजलं असेल. धन्यवाद.